योद्धा न्यूज मराठी। बचत गटातील महिलांनी केला लोकप्रतिनिधींचा रखरखीत सत्कार। नाचणी ज्वारीच्या उत्पादनांनी सन्मानित करून दिला नवा संदेश। खेड, पुणे शाल, श्रीफळ आणि फुलांच्या गुच्छाला फाटा देत महिला बचत गटाने स्वतः तयार केलेल्या पौष्टिक उत्पादनांनी लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्याचा एक स्तुत्य उपक्रम खेड तालुक्यात पार पडला। गगनदीप महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वाबगाव आणि उन्नती महिला प्रभाग संघ यांच्या वतीने खेड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। स्वदेशी उत्पादनांनी अनोखा गौरव। साधारणपणे सत्कार समारंभात हार तुऱ्यांचा वापर होतो, मात्र या कार्यक्रमात महिलांनी एक वेगळा आदर्श समोर ठेवला। महिला बचत गटांनी स्वतःच्या कष्टाने तयार केलेले नाचणी, ज्वारी आणि बाजरीपासून बनवलेले पौष्टिक पदार्थ भेट देऊन मान्यवरांचा गौरव केला। या अभिनव कल्पनेमुळे उपस्थित लोकप्रतिनिधींनीही महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले। सन्मानित मान्यवर। या सोहळ्यात खेड पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेश भाऊ सावंत पाटील, पंचायत समिती सदस्य व गटनेते ज्ञानेश्वर माऊली ढेरंगे, सदस्य दिलीप डुबे, प्रसाद घेनंद, गौरीताई मुरेहे तसेच जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांचा सन्मान करण्यात आला। उपस्थित सर्व मान्यवरांना त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस महिलांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। उपस्थित पदाधिकारी। या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अश्विनी काटकर, अध्यक्ष संचालक, सुजाता शिंदे, सचिव संचालक, सुनीता हार्दे, संचालक, शारदा कानपिडे, स्मिता करारे, सल्लागार, अफरीन मनियार, भारती पौळे, पल्लवी मोहिते, पूनम मावळे आणि विद्या चौधरी यांनी केले। तसेच प्रशासकीय विभागातून BMM परेश देशपांडे, खेड तालुका व्यवस्थापक लतिका भालेराव मॅडम, तेलंगे सर, समाधान सर आणि सर्व महिला बचत गट CRP ताई व FLCRP ताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये शिवसेना गटाचे दावडी शाखा प्रमुख दत्ताभाऊ हार्दे, साबळेवाडीचे माजी उपसरपंच शैलेश काटकर आणि बचत गटाच्या अनेक महिला पदाधिकारी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले। महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी, हा या सत्कारामागील मुख्य उद्देश असल्याचं यावेळी आयोजकांनी सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत। स्वागतम। सर्वप्रथम मी सर्व जे पंचायत समिती संचालक, पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदचे सदस्य जे काही आमच्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांचे स्वागत करते। त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांमध्ये विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांचं प्रथमतः स्वागत करते, त्यानंतर दीप्तीताई भोगाडे यांचं मी स्वागत करते आणि आपल्या आत्ताच नवनिर्वाचित सभापती विद्याताई सयाजीराजे मोहिते यांचंही मी स्वागत करते। मंगेश भाऊ सावंत, उपसभापती यांचंही मी स्वागत करते। त्यानंतर दिलीप भाऊ डुबे, पंचायत समिती सदस्य यांचंही मी स्वागत करते। माननीय माऊली ढेरंगे आणि ते आत्ताच पंचायत समिती गटनेते झाले त्यांचंही मी स्वागत करते। आमच्या सर्व महिला कंपनी गगनदीप महिला कंपनीच्या सदस्यांच्या संचालकांच्या निमित्ताने मी सर्वांचं स्वागत करते आणि आज आवर्जून आम्ही गगनदीप महिला प्रोड्युसर कंपनीतर्फे सर्व सदस्यांचा स्वागत समारंभ ठेवलेला आहे। त्यामध्ये मी अश्विनी शैलेश काटकर, मी कंपनीच्या अध्यक्ष आहे। त्या सुजाताताई शिंदे त्या कंपनीच्या सचिव आहेत। त्यानंतर सुनीताताई हार्दे या संचालक आहेत कंपनीच्या। अफरीनताई मनियार ह्या देखील संचालक आहेत कंपनीच्या। त्यानंतर भारतीताई पौळे ह्या सल्लागार आहेत कंपनीच्या।
त्यानंतर पूनमताई मावळे त्या देखील सल्लागार आहेत, पल्लवीताई मोहिते ह्या देखील सल्लागार आहेत आणि आमच्या सर्व CRP ताई उपस्थित राहिलेल्या आहेत पंचायत समितीच्या आपल्या प्रभागाच्या. त्यानंतर मॅडम आहेत आमच्या भालेराव मॅडम, त्या देखील उपस्थित आहेत. आणि ह्या सर्व कंपनीचं एक थोडक्यात मी सांगते. आपल्या गावांमध्ये जे काही एवढी 11 गावं आहेत प्रभागामध्ये, 20 गावं आहेत, 21 गावं आहेत. त्यामधून सर्व गावांमधून महिला बचत गटाच्या माध्यमातून एक प्रत्येक गावामध्ये ग्रामसंघ आणि ग्रामसंघाच्या माध्यमातून प्रभाग असा प्रभागाचं म्हणजे नाही का नियोजन आहे. आणि त्या प्रभागामधून आपल्या कंपनी एक स्थापन झालेली आहे, गगनदीप महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली आहे. आणि त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपण कांदा ग्रेडिंगचं करणार आहे सर्व काही. आणि त्याच्यामध्ये आत्ता बांधकामाचं काम चालू आहे आपल्या वापगावमध्ये जवळजवळ आपल्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट प्रकल्पांतर्गत आपल्यासाठी निधी आलेला आहे. आणि तो निधी आहे 85.80 लाख रुपये निधी आलेला आहे. आणि स्मार्टमध्ये अनुदानित झालेला आहे 51.48 लाख. आणि जो काही इतर हिस्सा राहिलेला आहे तो आम्हाला स्वनिधीमधून आपल्या सर्व भागधारांकडून एकत्रित करावायचा आहे किंवा गोळा करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या ह्या कंपनीमध्ये 510 ते 20 आत्ता सभासद झालेले आहेत. आणि हे काम सर्व वापगाव येथे चालू आहे. एवढंच. आणि आमच्या कंपनीतर्फे तुमचा थोडक्यात एक सत्कार समारंभ, कारण आपण सगळेच एक आम्ही ठरवलं की आपल्या प्रभागाचे सगळेजण आहेत सदस्य किंवा सर्व नवनिर्वाचित सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या निमित्ताने आम्हाला देखील तुमच्याशी संवाद साधता येईल आणि जेणेकरून तुमचाही सत्कार समारंभ होईल यासाठी सर्वजण येणार. आताच उपस्थित असलेले माननीय प्रसाद पंचायत समिती सदस्य यांचं देखील मी स्वागत करतो.